पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चिताः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदा क्रिया विशेष बहुला भोगैश्वर्य गतिं प्रति भोगैश्वर्य प्रसक्तानां तयावृतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धि समाधौ न विधीयते. आता धावता भावाचा असं या श्लोकांचा बरं 3 श्लोक घेतले. 3 श्लोकाचं एकत्र इथं विवेचन असल्यामुळं तिन्ही एकत्र केलंय. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चिताः वेदवादरता पार्थ नान्यदस्तीति वादिनः. म्हणजे वेदाचा विचार करणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये मीमांसक हे एक जे लोक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की स्वर्गफळाशिवाय दुसरं काही नाही आहे. स्वर्गफळ हेच मुख्य आहे. म्हणजे मोक्ष नावाचा पदार्थ जो आहे प्रत्येक जेवढे दर्शनकार आहेत आपल्याकडे ते सगळेच्या सगळे दर्शनकार एका गोष्टीत हे मानतात ते म्हणजे बंद पडायला ते म्हणजे की मोक्ष आहे. याबाबतीत सगळ्यांचं एक वाक्य आहे. कळलं का? मोक्ष नावाचा काहीतरी पदार्थ आहे, मोक्ष नावाची काहीतरी गती आहे, हे सगळ्यांना मान्य. पण मोक्षाचं स्वरूप मात्र प्रत्येकाचं वेगळं आहे. हा फरक आहे. म्हणजे आता हा जो आहे ना आपला चार्वाक, तर चार्वाकाचा जो मोक्ष आहे तो चार्वाकाचा मोक्ष असा आहे की मृत्यू हाच त्याचा मोक्ष आहे. शरीराचा ध्वंस झाला की मोक्ष झाला. तसं मीमांसकांच्या म्हणण्यानुसार वेदामध्ये जेवढा भाग यज्ञयाग सांगणारा आहे तेवढाच भाग खरा आहे. आणि बाकीचा सगळा जो भाग आहे मग यज्ञयाग जो भाग सांगत नाही त्या भागाचं काय तर म्हणले तो भाग जो आहे तो भाग अर्थवादात्मक आहे. म्हणजे त्याला काही फार अर्थ नाही, विधान नाही. म्हणजे अर्थवाद या शब्दाचा अर्थ असा की नुसती स्तुती असलेला भाग आहे. म्हणजे त्याच्यात काही तात्पर्य नाही. तात्पर्य कशात आहे? यज्ञयाग सांगणाऱ्या भागात आहे. आणि यज्ञयागामध्ये काय सांगितलं तर यज्ञयाग केल्यानंतर स्वर्गाची प्राप्ती सांगितली, वेगवेगळी फळं सांगितली, हे मिळेल ते मिळेल, अमुक होईल तमुक होईल. जसं चातुर्मास्य नावाचा एक याग आहे. चातुर्मास्य नावाचा जो याग आहे आता वेदामध्ये असलेले यज्ञ वेगळे आहेत बरं. आपण जे यज्ञ करतो, आपण जे शतचंडी नवचंडी वगैरे करतो, पवमान स्वागर वगैरे, हे काही वेदात नाही आहे. वेदामधले जे यज्ञ आहेत ते सगळे अग्निहोत्राचे यज्ञ आहेत. त्यांचे नावही वेगळे आहेत, त्यांच्या कृती वेगळ्या. तर वेदामध्ये सांगितलेले जे यज्ञ त्याच्यात चातुर्मास्य नावाचं याग आहे. त्याच्यात असं सांगितलं की अक्षय्यम हवै चातुर्मास्य याजिनः सुकृतम भवती. ते चातुर्मास्य नावाचं याग करतात त्यांना अक्षय्य सुखाची प्राप्ती होते. अक्षय्य म्हणजे कधीही न संपणाऱ्या सुखाची प्राप्ती होते. स्वर्ग याचा सुख शब्दाचा अर्थ इथं स्वर्ग आहे. स्वर्गाची प्राप्ती होते. मग स्वर्गामध्ये विविध भोग तुम्हाला भेटतात. असे अनेक याग आहेत किंवा असे अनेक वाक्य आहेत. या वाक्यामध्ये विविध स्वर्ग सुखाची कल्पना केली. तर त्या सगळ्या वाणीला इथं गीता काय म्हणते? पुष्पितां वाचं म्हणते. पुष्पितां म्हणजे वेगवेगळ्या फळाचं लोभ देणारी वाणी. याम इमाम पुष्पितां वाचं प्रवदन्ति अविपश्चिताः. विपश्चित म्हणत नाही. विपश्चित या शब्दाचा अर्थ पंडित. अविपश्चित या शब्दाचा अर्थ पंडित नसलेले लोक. म्हणजे जे स्वतः पंडित म्हणवतात पण ते वस्तुतः पंडित नाहीत. त्यांचे स्वर्गामध्ये जाणे आणि स्वर्गामध्ये भोग भोगणे एवढीच त्यांची बुद्धी आहे. आणि त्यामुळे ते वेदामध्ये फक्त स्वर्गाचं जेवढं सांगितलं तेवढंच खरं आहे, बाकीचं काही खरं नाही असं म्हणणारे जे लोक आहेत ते सगळे कोण आहेत? अविपश्चित. वेदवादरताः. त्याला वेदवादरत असं म्हटलंय. वेदवादरत या शब्दाचा अर्थ वेदाचं खरं तात्पर्य यांना कळलं नाही म्हणून तिथं वेदवाद शब्द वापरला. वाद शब्दाचा इथं अर्थ असा आहे की ज्याला वेदाचं तात्पर्य कळलेलं नाही, काहीतरी एक पक्ष घेतला, कुठलं तरी 1-2 वाक्य पाहिले आणि त्या 1-2 वाक्यावरून हे खरे म्हणून म्हणणारे जे लोक आहेत त्या लोकांना म्हणायचं वेदवादरत. ते सगळे लोक काय करतात? नान्यदस्तीति वादिनः.
नाही नाही, तसा अर्थ नाही. वाद शब्द जो संस्कृतमध्ये आहे ना, तो फारसा चांगल्या अर्थानं वापरत नाही ज्यावेळेस एखाद्या पाठीमागे लागतो. कळलं का? निव्वळ वाद असा म्हणलं तर चालतं, पण आता म्हणजे व्यवहारामध्ये गांधीवाद, समाजवाद असे शब्द प्रयोग ते त्याच्या त्या विचारसरणीला वापरतात. संस्कृतमध्ये तसं नाही. संस्कृतमध्ये वेदवाद या शब्दाचा अर्थ वेदाचं तात्पर्य न करता केलेली जी चर्चा, तिला म्हणायचं वेदवाद. म्हणजे मूळ वेदाचं काय म्हणणं तेच माहीत नाही ना, आणि आम्हाला खूप कळलं आहे, आमच्या इतकी शाळेत कोणी नाही आहे असं ज्यांना वाटतं ते सगळे लोक, म्हणजे त्यामध्ये हे सगळे झाले. मग आता आधुनिक सगळे झाले की आम्हाला खूप कळतं की आधुनिकातही बरेच जण वेदामध्ये असं सांगितलंय, वेदामध्ये तसं सांगितलं म्हणून मधून मधून लेख लिहितात की नाही. मध्ये काही जणांनी एक लेख लिहिला होता की महादेव ही अवैदिक देवता आहे, शंकर ही अवैदिक देवता म्हणून त्या लोकसत्तेमध्ये लेख आला होता. म्हणजे आज ही जी माणसं आहेत हे सगळे गीतेच्या भाषेमध्ये वेदवादरत आहेत. म्हणजे त्यांना वेदाचं काही तात्पर्यच माहित नाही. कुठलं तरी एखादं वाक्य बघायचं, त्या वाक्याला धरून हे करायचं, तर्क काहीतरी लावायचा आणि बडबड करायची. त्याच्यात काय महादेवाला व्रात्य म्हटले बघा. व्रात्य आहे ना रुद्रामध्ये, तर व्रात्य या एका संज्ञेवरून त्यांनी हे एवढं सगळं रामायण रचलंय. त्या मला वाटतं हे मला मुळात दांडेकरांची ही विचारसरणी, आर्यन दांडेकर म्हणून होते, त्यांनी हे असे फार वादविवाद फार वाढवले. भांडारकरांचे ते शिष्य, भांडारकरांनंतर त्यांनी आर्यन दांडेकरांनी ते हे वाढवलं. पुणे विद्यापीठाच्या संस्कृत प्रगत अध्ययन केंद्राचे पहिले म्हणजे संस्थापक अध्यक्ष होते ते. पुणे विद्यापीठात ते अध्ययन केंद्र असावं म्हणून त्यांनी काम केलं होतं. तर त्यांनी काय लिहिलंय, काय महादेवाला व्रात्य म्हणतात. व्रात्य या शब्दाचा अर्थ आपल्याकडे असा आहे, ज्या माणसाची योग्य वयात मुंज झाली नाही, उपनयन संस्कार ज्याचा झाला नाही, तो मनुष्य व्रात्य असतो. ज्याचा उपनयन संस्कार झालेला नाही. म्हणजे कसं सांगितलं की ब्राह्मणांचं उपनयन हे 8व्या वर्षी सांगितलं मुख्य वय. त्या 8 ते 11 पर्यंत हे त्याला सूट आहे. म्हणजे 11व्या वयापर्यंत त्यांची मुंज झाली पाहिजे. त्याच्यानंतर तो व्रात्य होतो. ब्राह्मणाचं पोरग 8 ते 11 नंतर जर झालं तर ते व्रात्य होतं. आणि मग त्याच्यानंतर मुंज करायची असेल तर व्रात्य स्तोम नावाचा एक प्रायश्चित्ताचा प्रकार आहे, तो करून मग मुंज करायची. म्हणजे जे घोड मुंजे ते जे कशी मुंज करायला की नाही तसं चालत नाही. कळलं का? व्रात्यस्तोम, व्रात्यस्तोमामध्ये 27 दिवस गाईच्या गोठ्यात राहावं लागतं आणि गाईची सेवा करायला लागते, असं ते सगळं आहे. तर त्याला म्हणतात व्रात्य. किंवा क्षत्रिय आहे तर क्षत्रियाची मुंज जी आहे ती 11व्या वर्षी त्याचा मुख्य वेळ आहे. मुख्य जसं ब्राह्मणाचं 8वं वर्ष आहे तसं क्षत्रियाचं 11वं वर्ष. ते त्याला 16 वर्षापर्यंत चालतं. म्हणजे 16व्या वर्षापर्यंत त्याची मुंज ते पिऊ शकते. म्हणजे गौड काळामध्ये ते चालतात 16 वर्षापर्यंत त्याची मुंज. त्याच्या पुढं हो त्यांना गायत्री वगैरे उपदेश असतो. हो. त्याच्यानंतर क्षत्रिय झाले. वैश्य, वैश्यांत सुद्धा असंच आहे. वैश्यांत 16 वर्ष मुख्य वय, ते त्यांचं 20 वर्षापर्यंत जगतं. आता ते सांगितलं, आता या सांगितलेल्या वेळेत ज्याचा संस्कार झाला नाही त्याला म्हणतात व्रात्य. ज्याचा संस्कार झाला नाही तो झाला व्रात्य. हा जो व्रात्य आहे म्हणजे त्याचा अर्थ झाला संस्कारहीन. तर शंकराला व्रात्य म्हटलंय ना, तर त्यामुळं त्याच्यावरून जे असं समजतात ते लोक की हा वैदिकाच्या बाहेरचा, वैदिक संस्कार त्याचे झाले नाहीत म्हणून त्याला वैदिकांनी व्रात्य ठरवलं असा अर्थ केला. तिथं तसा अर्थ वस्तुतः अभिप्रेत नाही आहे. याचं कारण असं की शंकर हे अनादी अनंत आहेत, त्यांचे संस्कार करणार कोण? त्याचे संस्कार तो मुळातच शुद्ध आहे. जे चैतन्य मुळात शुद्ध असतं त्याचा कोण संस्कार करणार? त्या अर्थानं तिथं संस्कार रहितता ही तिथं गुण आहे. शंकराचं ते भूषण आहे, शंकरांच्या दृष्टीनं ते भूषण आहे, पण त्याला ते म्हणून तिथं व्रात्य म्हटले. तर त्याचा अर्थ हे लोक असं करतात. तर याला काय म्हणतात? वेदवाद म्हणतात. एक वाक्य सांगितलं आणि त्या वाक्याला धरून काहीतरी तर्कट रचणे, कुठलेही तर्कट रचायचं, मग त्या तर्कटाला काय म्हणतात? वेदवाद. तर वेदवाद रता पार्थ. तर हे सगळे लोक काय करतात की आम्ही जे सांगतो त्याच्या पलीकडे त्यांना काहीच नाही आहे
आता आम्ही जे सांगतो स्वर्ग आहे, तर स्वर्गाशिवाय दुसरं काही नाही, ही मीमांसकांची भूमिका आहे. म्हणून सांगितलं यामिमाम पुष्पितां वाचम प्रवदन्ति अविपश्चिताः वेदवादरता पार्थ नान्यदस्तीति वादिनः. ते कसे असतात? कामात्मानः स्वर्गपराः जन्मकर्म फलप्रदान क्रियाविशेष बहुला भोगैश्वर्य गतिम प्रती. म्हणजे त्यांची स्थिती कशी असते? ते कामात्मा असतात. म्हणजे काय जे करायची उपासना करायची ती सकाम उपासना करायची. हे पाहिजे, ते पाहिजे, तमुक पाहिजे, तमुक पाहिजे, आहे की नाही? संसारातल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी काय करायचं? एक यज्ञ करत राहायचं. हे पाहिजे, पुत्र पाहिजे, पुत्र काष्टी करा. काय पाहिजे? धनधान्य पाहिजे, मग धनधान्यासाठी तर एक इष्टी असेल ती, कोणती इष्टी असेल ती करत राहा. स्वर्ग पाहिजे, मग दर्श पूर्णमास नावाची इष्टी करा, असे यज्ञ करा. तर हे सगळे कसे लोक आहेत? सकाम लोक आहेत. आणि यांची बुद्धी कुठपर्यंत चालते? यांची असं म्हणजे अनंत सुखाची मर्यादा कुठपर्यंत आहे? तर ते म्हणजे स्वर्गपराह. स्वर्ग हे त्यांचं शेवट आहे. स्वर्गाच्या पुढं काही आहे, स्वर्गाशिवाय सुद्धा काही असतं, हे या लोकांना माहीत नाहीये. आणि म्हणून क्रिया पण त्यांची मग आता हे सगळे कर्म करणारे जे आहेत, हे सगळे कर्म काय करतात? म्हणजे जन्मकर्म फलप्रदान. तुम्ही कुठलंही कर्म केलं, त्या कर्माचं जोपर्यंत पुण्य तोपर्यंत तुम्ही स्वर्गात राहणार. क्षीणे पुण्य पुन्हा मरते लोक मिशनची पुढं गीता सांगतेच आहे ना. म्हणजे काय झालं की ही जी सगळी गती आहे, ही सगळी त्या सगळी गती जन्म कर्म फलप्रदान, जन्म आणि कर्म याचं फळ देणारी आहे. म्हणजे जन्म देणार, मृत्यू देणार, आणि मध्ये जन्म म्हणजे जे काही कर्म करत असताना जे काही चुका झाल्या असतील, यज्ञ करत असताना काही चुका होतात, काही त्याचा भोग भोगायला लागणार. म्हणजे म्हणजे स्वर्गपर्यंत किती भोग भोगले, पण त्याच्याबरोबर झालेली जी चूक आहे ती पण भोगावी लागणार ना. नुसतं सुख थोडीच भोगणार आहेत तुम्ही. जसं तो नगराजा आहे, मृगराजा, ज्यानं त्या भागवतात गोष्ट नाही का, कथा नाही का, की त्याने एवढ्या मोठ्या गायी दान केल्या. किती गायी दान केल्या? तर अनंत गायी दान दिल्या. अनंत म्हणजे मोजता येत नाहीत. त्याचं स्वतःचं म्हणणं असे की यावत सिकदा भूमो यावत दिवितारका, जेवढ्या काही या पृथ्वी तलावर वाळूचे कण आहेत किंवा जेवढे काही आकाशात तारका आहेत तेवढ्या गायी मी दान केल्या. इतकं गायीचं दान त्याचं पुण्य आहे. पण हे सगळं होत असताना काय झालं? एक चूक झाली. त्या ब्राह्मणाला दिलेली गाय पुन्हा ती वापस याच्या घरात आली आणि ती त्यानं दुसऱ्या ब्राह्मणाला दिली. एका ब्राह्मणाला दान दिलेली गाय ती घरी याच्याकडे वापस आली, याच्या लक्षात नाही आलं, ती दुसरी मुलाला दान देण्यात आली आणि ते दोघंही त्याच्यावर हक्क सांगत बसले. याचा परिणाम काय झाला? म्हणजे एवढं पुण्य सगळं असताना सुद्धा 60,000 वर्ष सरडा होऊन पडावं लागलं. जन्म कर्म फलप्रदान, लक्षात ठेवा. म्हणजे एवढं सगळं करत असताना एवढं म्हणजे एवढी सुद्धा चूक सहन होत नाही. हे पण तितकेच खरं आहे. क्रिया कर्म मार्गामध्ये ही छोटी सुद्धा काय म्हणतात चूक, अनुदान झालेली असू दे, अनुदान असते ती चूक आहे ना, त्याला पर्याय नाही. अग्नीमध्ये तुम्ही म्हणता का अग्नीला नाही हो चुकून मी पाय टाकलं तुझ्यावर म्हणून तू काही मला पोळू नकोस म्हणून? हे जसं अग्नीचा स्वभाव आहे काय की न म्हणजे समजो न समजो, मोठा लहान कोसाही असो, तो अग्नीचा स्वभाव आहे की त्याच्यावर पाय पडल्यानंतर तो पोळणार. तसं कर्माचा हा स्वभाव आहे की ती चूक जाणून द्या नाही तर न जाणून द्या, भोग भोगावे लागणार. हा कर्माचा स्वभाव आहे, हे लक्षात ठेवा. त्याला काहीच पर्याय नाही आहे. हे जे नाही आम्ही भोळे, आम्हाला काही कळत नाही, आमचा भोळा भाव आहे, हे सगळं मूर्खपणा आहे. हे लक्षात ठेवा. याच्या इतकं मूर्खपणा काही नाही. देव काही म्हणत नाही, देवाला काही वाटत नाही त्याचं, पण कर्म जे भोगायचं ते भोगवत नाही, त्याला काही पर्याय नाही. आणि देव त्याच्यात काही हस्तक्षेप करत नाही. कर्माची जी स्थिती आहे त्या स्थितीनुसार तुम्हाला ते भोगावं लागतं. म्हणून तर सकाम कर्म करू नये. सकाम कर्म का करायचे नाही त्याचं कारणच हे की सकाम कर्माच्या द्वारा मिळणारी गती ही जितकी चांगली आहे त्याच्याबरोबर त्याच्यात काही जर चूक झाली तर तितकी दुर्गती पण प्राप्त होते.
म्हणून ते सांगितलं कामात्मना हा स्वर्गपरा हा. आता ठीक आहे प्रार्थना वगैरे त्याला काही होत नाही, काही होत नाही, काही होत नाही. प्रार्थना क्षमा याचना वगैरे करण्याने ठीक आहे, पण ते मूळ कर्म नीट झालं असेल तरच ते खरे, नाही तर काही खरं नाहीये. ताप कमी होईल. काय ताप नाही, काहीच होत नाही. हा मनाला समाधान याच्या पलीकडे काय होत नाही. फक्त काय होईल, मी असं जर म्हणलं तर एकदम भक्ती मार्गाला एकदम फाटा बसेल एवढंच आहे. भक्ती मार्गाला फाटा बसतो माझ्या या भागात बोलण्याने, पण वस्तुस्थिती अशीच आहे की ते त्याला फाटा बसेल न बसेल ते सोडून द्या, की कर्माचा तो स्वभाव आहे. कर्माचा तो एकंदरीत स्वभाव आहे की तुम्ही जाणून बुजून कसंही कर्म करा, ते करत असताना जन्मकर्म फलप्रदा ते देणारच. भोगैश्वर्य प्रसक्ताना तयाप्रत चेतसा, त्यांची म्हणजे ही सगळी गती जी आहे ती जन्मकर्म फल देणारी आहे. म्हणजे पुन्हा जन्म होणार, पुन्हा मरण होणार, म्हणजे संसाराचे दुःख देणार. भगवंताने काय सांगायचं ते लक्ष घ्या. आणि व्यवसायात्मका बुद्धी समाधोन विधी, या सगळ्या लोकांची सगळी निश्चयात्मक बुद्धी इथं जाते, पण त्यांची जिथं जायला पाहिजे कुठं व्यवसायात्मिका बुद्धी समाधीच्या ठिकाणी जायला पाहिजे. म्हणजे एका लक्ष्यावर स्थिरता प्राप्त होऊन ते व्हायला पाहिजे, ती मात्र या लोकांची होत नाही. हे जे याचा विचार करणारे लोक आहेत त्याचं आता हे वर्णन आहे बघा, हे श्लोकात जे सांगितलंय त्याचं आता ज्ञानेश्वरीमधलं वर्णन आपण आता पाहू. बाकी काही म्हणजे त्याला काय कर्माचा जे सिद्धांत मी तुम्हाला आत्ता सांगितला तो भगवंत सुद्धा हस्तक्षेप करून मोडत नाही. याचं कारण असं आहे की जर तसं त्यानं जर केलं, देवानं जर समजा तसं केलं तर काय होईल, देव पक्षपाती ठरतो. देवाच्या ठिकाणी वैषम्य आणि नैर्गुण्य हे दोन दोष येतात. वैषम्य म्हणजे पक्षपात, की देव पक्षपाती आहे असं ठरतं. कारण आपल्या माणसाला चांगलं म्हणतो तो काही देत नाही, ज्यानं नमस्कार केला प्रार्थना केली त्याला काही भोग भोगायला देत नाही, आणि ज्यानं नाही केलं त्याला भोग भोगायला देतो. हे झालं काय झालं, हे वैषम्य. देव तसा नाही. देव हा देवाला सगळेच सारखे ना. प्रल्हाद जेवढा जवळचा तेवढा दैत्य जवळचा, हिरण्यकशिपू पण तेवढाच जवळचा. देवाला हे नाही आहे काय पक्षपात नाही, म्हणून वैषम्य नाही. आणि नाहीतर मग पुन्हा काय होईल की जे बिचारे खूप भोग भोगतात, विविधता आहे ना भोगामध्ये, खूप दुःख या संसारामध्ये आहे, जे अत्यंत दुःख भोगतात त्यांच्याकडे कोणाला दया येत नाही असा अर्थ होतो. पुन्हा नैर्गुण्य हे दोन दोष येतात. म्हणून परमात्मा दयाळू वगैरे हे सगळं जे आहे ही कमी कल्पना आहे. वस्तुस्थिती ही आहे, कमी कल्पना आहे ती. हा नाही, कारण काय बघा, भगवंताचं वागणं जे आहे म्हणून तर अनेक भक्त कितीतरी संकटात म्हणजे काय म्हणतात त्याला दुःखात असतात, धनहीन असतात, परमात्मा त्यांना धन देत नाही. का धन देत नाही, त्याच्याकडे नसतं ना ते देण्यात. त्यांना तसं काहीतरी कर्म केलं पाहिजे ज्या कर्मांच्या द्वारा त्याला काहीतरी देता येईल. म्हणजे समजा एखाद्या ह्याला बँकेचा मॅनेजर आहे आणि त्याचा एखाद्याचा त्या बँकेच्या मॅनेजरचा मित्र जो आहे तो खूप कंगाल आहे. याला जर पैसा आहे बुवा, याला असं वाटतं याला आपण काहीतरी लोन देऊन काहीतरी करू, पण लोनसाठी त्याला काय करावं लागेल तर त्याची कागदपत्र पूर्तता जोपर्यंत तो करणार नाही तोपर्यंत हा काही करू देणार नाही. कागदपत्रता पूर्तता नाही झाली तर तोही काही करू शकत नाही, त्याच्या हातात काहीच नाही आहे की नाही. ती स्थिती आहे परमात्म्याची. परमात्म्यानं काही स्वतःचे नियम स्वतःच्या ह्याच्यात बांधून घेतले. नाही तर उद्या काय होईल माहिती आहे का, प्रत्येकाला असं वाटेल देवानं माझं असं करेल, किंवा एखादा संताला असं वाटेल देवाचं काहीतरी कर, मी सांगेल तुला म्हणून. ते आता काही संत कडक असतात, काही जण दयाळू असतं. एखादा कडक असेल तर नाही याला भरपूर खूप शिक्षा दे म्हणून सांगेल, एखादा दयाळू असेल नाही याला भरपूर काहीतरी दे. अरे म्हणजे पूर्ण जगाची जी ही आहे गती ती बिघडेल की नाही.
आपण आपल्या खुलचट कल्पनेने किती जगाची गती बिघडवतो याचा विचार करा तुम्ही. आपल्याला जे वाटतं त्या कल्पनेनं ते पूर्ण जगाचीच गती बिघडली जाते. एखादा कृपाळू माणसाला वाटेल की संसारात असू नये, तो दुःख आहे संसारात. आणि एखादा कडक माणूस वगैरे नाही, त्याला असलंच पाहिजे, त्याला भोग भोगलेच पाहिजे, त्याला मिळालंच पाहिजे. दोघांचं कोणी ऐकायचं? पण परमात्मा या कोणाचंच ऐकत नाही. कोणी किती जवळचा असो, कोणी किती दूरचा असो, हे कोणाचंच ऐकत नाही. तो काय करतो, ज्याचं जे कर्म आहे त्या कर्मानुसार त्याची गती देतो. तेव्हा कर्म सिद्धांत इतका अटळ सिद्धांत कोणताही नाही, आणि त्याच्या इतका तार्किक सिद्धांत कोणता नाही, आणि त्याच्या इतका योग्य सिद्धांत कोणता नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यात काहीच नाही. म्हणून तर मीमांसकांचं म्हणणं की ईश्वराची गरजच नाही, कर्मच देतं फळ. कशाला ईश्वरमध्ये लुडबुड करायचं, काय गरज आहे ईश्वराची? काम केलं की कर्म केल्यानंतर फळ मिळणारच आहे. ईश्वर कशाला पाहिजे? ईश्वर फळ देतो हे कशाला पाहिजे? तोही एरवी कर्म असल्याशिवाय काही देऊ शकत नाही की नाही. मग काय गरज आहे त्याची? म्हणजे कर्मानच होईल ना. फार अत्युत्कटही पुण्यपापही इहैव फलमश्नुते असा नियम. अत्युत्कट पुण्य पाप असलं पाहिजे तर याच हातावर मिळतं. नाही तर उत्कट पुण्य पाप तर नाही, अति उत्कट पाहिजे ते पुन्हा, तर इतक्या लवकर भेटत नाही. मग ते त्याचं प्रारब्ध वगैरे ते जे चालू आहे त्याच्यामध्ये त्या क्रमानुसार येत राहतं. मग ते याचा नंबर जेव्हा लागेल तेव्हा लागेल. आपण आत्ता काही कर्म केलं, आत्ता कर्म केलेलं जे कर्म आहे ते झालं क्रियमान, त्याचं लगेच फळ नाही मिळत. कारण प्रारब्ध आधी पडलेले, ते फळ देणारे कर्मांची सध्या हे चालू आहे ना, त्यांचं काम चालू आहे, त्यामुळं होत नाही. असो, आता इथे काय म्हणतात, वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परी कर्ममुळे आसक्ती धरून या. हे लोक काय करतात, वेदाच्या आधारेच बोलतात. म्हणजे वेदात सांगितलेले जे कर्म आहेत त्या कर्मांचा आधार घेऊन बोलतात, पण यांचं सगळी दृष्टी कुठं असते, तर वेदातल्या कर्मफळावर फक्त दृष्टी असते. म्हणजे तेवढाच भाग खरा आहे, तेवढंच योग्य आहे, त्याच्या पलीकडे काही योग्य नाही असं त्यांना वाटत असतं. म्हणती संसारी जन्मीचे यज्ञादी कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर. काय करायचं, संसारात जन्मायचं, यज्ञ वगैरे करायचे आणि यज्ञाच्या द्वारा स्वर्ग प्राप्त करायचं. जसं भागवतात सांगितलं की ब्राह्मणस्य देवभोजन क्षुद्र कामाय नेष्यते पृच्छ्राय तपसे जैव प्रेत्यानंद सुखायच. की ब्राह्मणाचा जो धर्म जन्म आहे, हा देह आहे, हा सामान्य गोष्टीसाठी नाही आहे. तर काय करायचं म्हणाले, तर हा इथं तप करायचं. कृच्छ्राय तपसी, कृच्छ म्हणजे कष्टप्रद, कष्टप्रद तप करायचं, त्यासाठी हा ब्राह्मणाचा देह आहे इथं. आणि प्रेत्य मेल्यानंतर, प्रेत्य शब्दाचा अर्थ मेल्यानंतर स्वर्गामध्ये भोग भोगायचे, याच्यासाठी ब्राह्मणाचा देह आहे. पण त्यांची गती कुठपर्यंत तिथपर्यंत प्रेत्यानंत सुखायचे. तसं ही एवढीच बुद्धी. मोक्ष हा त्याच्या पलीकडला विषय आहे. हे जे काही जन्मकर्म देणारे आहेत, हे फळ, स्वर्ग, काय पुण्य पाप, या सगळ्याच्या पलीकडे जायचंय, हे यांना माहीतच नाहीये. ते भगवंताला सांगायचंय की म्हणती संसारी जन्मीजे यज्ञानी कर्म कीजे मग स्वर्ग सुखभोगीचे मनोहर येत हे वाचुनी काही आणि सर्वथा सुखची नाही. म्हणजे स्वर्ग सुखाशिवाय दुसरे कुठल्याही प्रकारचं सुख आहे हे यांना मान्यच नाही आहे. ते बघा, ऐसे अर्जुना बोलती पाहिजे दुर्बुद्धी, ते सगळी दुर्बुद्धीच. कालचा जो शब्द प्रयोग आहे दुर्मती, दुर्बुद्धी. कारण का संसाराला नेणारी जी बुद्धी आहे ती सगळी दुर्बुद्धीच आहे, हे लक्षात घ्या. दुर्बुद्धी ते देखे कामना अभिभूत होनी कर्मे आचरित ते पण भोगी चित्त देऊन या. केवळ कामना मनात ठेवून जर कर्म आचरण केले तर त्या कर्मांचं फळ तुम्हाला काय मिळतं, तर भोग देणार मिळतं. ते निष्कामपणे जर तुम्ही कर्म करत गेलं तर ते काय करतं, चित्त शुद्ध करतं. कर्म करणं सुटत नाही, हे लक्षात ठेवा. कर्म कोणाला सुटलेलं नाही, कर्म तर करावेच लागणार आहे. तुम्ही स्वर्ग माना अथवा न माना, काय तो विषय नाही. कर्म तर तुम्ही ज्या जन्मात आलात म्हणल्यानंतर या जन्मामध्ये तुम्हाला कर्म करणं आहेच आहे. तुमचे ते कर्तव्य. वेदाने तुम्हाला सांगितलं की या अवस्थेमध्ये या ठिकाणी तुम्ही हे केलं पाहिजे, ते तुम्ही केलंच पाहिजे, ते सुटणार नाही. पण स्वर्गाचं फळ प्राप्त व्हायचंय म्हणून करणं, ही दृष्टी वेगळी. मुख्य वादाचा मुद्दा इथे आहे
कर्म न करण्याचा मुद्दा नाही आहे. बुद्धवादाचं कुठे आहे की स्वर्गाचं सुख प्राप्त होतंय ही दृष्टी ठेवणं वेगळं आणि मोक्ष पाहिजे किंवा माझं कर्तव्य कर्म आहे, मला वेदानं सांगितलं आहे आणि ही माझं कर्तव्य कर्म आहे म्हणून वेदानं सांगितलं एवढ्याच एका बुद्धीनं काम करणं हे कर्म, ही दृष्टी ठेवणं वेगळं. दुसरी दृष्टी ही कर्मातून तुम्हाला सोडवणारी आहे आणि पहिली दृष्टी तुम्हाला कर्मात अडकवणारी आहे, पुन्हा पुन्हा अडकवणारी आहे. म्हणून ती पहिली दृष्टी म्हणून ती दुर्बुद्धी केलं त्यांनी. दुर्बुद्धी ते काय देखे कामना अभिभूत, कामना म्हणजे विविध कामना त्यांनी अभिभूत झालेली जी वस्तू आहे ते सगळे कर्म, अभिभूत म्हणजे त्यांनी युक्त किंवा पराभूत झालेले, त्यांनी म्हणजे कामनेचं प्राधान्य ज्याच्यामध्ये अशी सगळी कर्म, ती सगळी जे कर्म ते केवळ भोगी चित्त, तिथं काय चित्त ते फक्त भोगामध्येच लागतं आणि म्हणून दुर्बुद्धी ते क्रियाविशेषी बहुते लोपिती विधीते निपुण होणी धर्माते अनुष्ठिते. क्रिया भरपूर करतात, कुठल्याही धर्मानं सांगितलेलं बारीक सारीक गोष्ट सुद्धा ते करतात, पण त्याचा उपयोग काय? काही उपयोग नाही, कारण ते स्वर्गापर्यंतच जातात. स्वर्ग म्हणजे स्वर्गापर्यंत जाण्याचं दुःख नाही, दुःख पुन्हा संसारातच येतात ते. पुन्हा वापस येणार तर पुन्हा संसारातच द्यावं लागतं, हे दुःख आहे. सहज एखाद्या कर्मानं स्वर्ग प्राप्त झालं तर काही कोणाला पोट दुखायची काही गरज नाही, कळलं का? पण मुळामध्ये स्वर्गापर्यंतच फक्त बुद्धी ठेवायची आणि पुन्हा ती स्वर्गातलं संपलं की काय पुन्हा वापस येतं. म्हणजे शेवटी ती गती कुठपर्यंत जाते? एवढे सगळे सायास करायचे, एवढं सगळं कष्ट करायचे देह बुद्धीचे, आणि ते सगळ्याचे सगळे कष्ट करून काय प्राप्त करायचं? तो पुन्हा संसार प्राप्त करायचा. हे इथं मुख्य दुःख आहे, हे लक्षात आहे. मोक्ष प्राप्त कुठलंही कर्म करायचं म्हटलं तर सुरुवातीला कर्म हे परमेश्वर प्रीत्यर्थ करायचं. वेदानं सांगितलंय म्हणून तेवढं फक्त परमेश्वर प्रीत्यर्थ एवढाच संकल्प केल्याशिवाय कर्म होत नाही, म्हणून त्या संकल्पामध्ये परमेश्वर प्रीत्यर्थाचा उल्लेख करायचा आणि मग ते कर्म करत गेले की हळूहळू हळूहळू तुमची चित्तशुद्धी होत राहते. चित्तशुद्धी जशी जशी होईल तुमची तसं तसं तुमचं गमन जे आहे ते मोक्ष मार्गाकडे होतं. त्याची सगळी ताकद चित्तशुद्धीमध्ये जाते. त्याचं ते एक फळ आहे, ते फळ देणारच तो, त्याच्यात काही चूक नाही. तर ते कर्म करत असताना चित्तशुद्धीसाठी कर्म करणं हा बरं काय ते कोणाला पांडवांना नाही मोक्ष मिळाला. हो नाही ना, पण हे सगळे आधी पडले पण नंतर स्वर्गातच गेले ना, मोक्ष नाही मिळाले ना कोणाला, एकही मोक्षाला गेले नाही का? आता ते ती बुद्धी नाही ना. पांडवांना मोक्ष नाही, त्याचं काय फक्त ते क्षत्रियोचित कर्म केल्यानंतर जे काही फळ भोगायचे ते भोगले त्यांनी. मोक्षाचे अधिकार नाही, तसं काही नाही, सगळ्यांना अधिकार आहे पण त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. मुंगीलाही उद्धाराचा अधिकार आहे, त्याचा काही विषय नाही, क्षत्रिय किंवा ब्राह्मणाचा विषय नाही, पण त्या पद्धतीने जायला पाहिजे. यांची बुद्धी तिथे नव्हती ना, की म्हणजे जो कर्म करतोय तो कर्म कसं करतायत तर जे सांगितलं त्या पद्धतीने करता एवढंच आहे. पण त्यात ब्रह्म वेगळं आहे, काही ब्रह्मप्राप्ती काही वेगळी आहे, ही बुद्धी नाही आहे. त्यामुळे त्याचे अधिकारी नव्हते ते मुख्य. मग काय झालं? देव भेटो काही भेटो काही होत नाही. जोपर्यंत अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती तयार होत नाही तोपर्यंत मोक्ष नाही. त्याला विश्वरूप दर्शन होऊन येतं, अजून जगातलं काही दर्शन होऊन काय होत. तुम्ही याला म्हणायला विश्वरूप पाहणारे तिथं अनेकांनी पाहिले की त्या संजयालाही दिसलं, धृतराष्ट्रालाही दिसलं, ज्ञानोबारायांनी वर्णन केलं, धृतराष्ट्रालाही दिसलं म्हणून वर्णन केलं. ते तर वर्णन खरं मानलं, पण धृतराष्ट्र तुमच्या पद्धतीने मोक्षाला जायला पाहिजे नाही जात. कारण त्याचं कारण असं आहे की मोक्षाचा जे मुख्य मार्ग आहे तो त्यांनी चोखाळलेलाच नाही. धृतराष्ट्राचं तर तेच होतं. पांडवांनाही मुख्य मोक्षाचा जो मार्ग आहे तो काही चोखाळला नाही पांडवांनी.
ते कर्म मार्गामध्येच राहिले. म्हणून अर्जुन जो आहे तो कर्मसन्यासाचा अधिकारी नाहीच आहे. आणि नसल्यामुळेच भगवंतांनी त्याला युद्ध कर म्हणून सांगितलं. आपण ग्रंथ पाहिलं मुख्य भगवद्गीता त्याचा अधिकारी तो होता सांगणारा ऐकणारा आणि सांगणारा प्रत्यक्ष भगवंत असताना हा त्याच्याकडून वृत्तीकार आहे मुख्य. ऐकून त्याप्रमाणे वृत्ती तयार झाली पाहिजे ना, ती कुठे झाली? अर्जुनाचे काय हो, कोणी सांगायला असो, मग कसं असतंय, कोण खूप चांगले शिक्षक लावले, त्या पोराची जर तेवढी कॅपॅसिटीच नसेल, म्हणजे येतं का मॅट्रिकमध्ये मेरिटमध्ये, तशी कॅपॅसिटी ते नाहीची अर्जुनाची. अर्जुनाचे पाणी म्हणतात ना, या इतरांच्या मानानं या 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 येऊन बसा इतरांच्या मानानं अर्जुन खूप चांगला होता, याच्याबद्दल काही अडचण नाही. या आत येऊन बसा. इतरांच्या मानानं अर्जुन खूप चांगला होता. मुद्दा लक्ष द्यायला का तुमच्या? इतरांच्या मानानं अर्जुनाची उंची जास्त आहे. मोक्ष प्राप्तीची जी क्षमता आहे ती मात्र अर्जुनच नव्हती. ती वृत्ती तयार झाली पाहिजे, ती अर्जुनाची नव्हती. म्हणजे जर नीट पाहिलं महाभारताचा, जर आपण हे पाहिला, काय म्हणतात त्याला, आधार घेतला महाभारताचा, तर महाभारताच्या आधारानुसार अर्जुनानं नंतर अणुगीता नावाचं एक प्रकरण महाभारतात आले. त्यास काय म्हणला तो, म्हणजे इथं या गीतेत सांगताना तो काय म्हणला अर्जुन, की नष्टो मोह स्मृती लब्धा तत्प्रसादात मिळायची, त्यानं कबुली दिली किंवा तू म्हणल्याप्रमाणे मला सगळं मिळालं म्हणला, प्राप्त झालं. नष्टो मोह माझा नष्ट झाला म्हणला. तू म्हणतो ते बरोबर आहे, इथं म्हणला. पण याच्यामध्ये तुमच्या अनुगीतेच्या सुरुवातीला काय म्हणतो तो म्हणतो, देवा तू जे म्हणायला काय, तू मला जे सांगितलंच म्हणला का युद्ध गीता, ते पुन्हा एकदा सांग म्हणला. त्या युद्धाच्या धकाधकीत सगळं विसरून गेलो म्हणला मी, काय कामाचं सांगा मला आता तुम्ही. ठीक आहे, त्या भगवंताने सुद्धा सांगितलं त्याला की देवा आता मला तसं नाही सांगता येणार, मी त्यावेळेस योग रूढ होऊन सांगितली गीता, आता ती गीता मला नाही सांगता येणार, मी त्यावेळेस ज्या अवस्थेत होऊन गेली ती अवस्था आता माझी पण नाही, तुला मी सार सांगतो. म्हणून ती अणुगीता नावाचं प्रकरण. याच्यावरून काय कळतं आपल्याला, याच्यावर एवढंच कळतं की अर्जुन हा तसा अधिकारी नव्हता. भगवंताला कोणाच्या तरी नावानं पुढं प्रगट करायचं होतं हे गीता. म्हणून शंकराचार्यांनी शब्दप्रयोग जो केला तो फार महत्वाचा आहे. अर्जुन निमित्ती कृत्य, अर्जुनाला फक्त निमित्त केलं भगवंताने. भगवंताच्या अवतार कार्यामध्ये हे एक कार्य त्याला करायचं होतं, ते कुठेतरी त्याला चान्स पाहिजे होता, तर त्यानं ते कुरुक्षेत्रात काढलं, एवढंच झालं. आणि अर्जुनाला निमित्त करून ह्या जो नष्ट झालेला जो योग आहे, जो त्याला स्वतःच सांगितला गीते चौथ्यात, इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहमव्ययम विवस्वान मनवेत्रा मनुदिक्ष्वाकवेब्रवीत एवं परम प्राप्तः इमं राजर्षयो विदुः समता कालेन नष्टो योग परंतप. हा सगळा परंपरेनं प्राप्त झालेला सगळा योग, म्हणजे ही सगळं परंपरा किंवा हे ज्ञान नष्ट झालं होतं, ते मला प्रगट करायचं होतं. सएव त्वया तोच योग मी आत्ता तुला सांगतो. भगवंताने ती परंपरा पुन्हा एकदा स्थापित करायची होती, म्हणून ती गीतेच्या निमित्तानं भगवंताने अर्जुनाला निमित्त केलं. पण तसा विचार जर केला तर अर्जुना मुख्य अधिकारी नाही गीतेचा. म्हणजे गीतेचा मुख्य अधिकारी कोण आहे, तो कर्मसन्यास करणार आहे, तो नाही आहे. म्हणून भगवंतांनी त्याला सांगितलं की तू काय कर, की तू कर्म कर. नियतं गुरु कर्मत्वम कर्म ज्यायो ह्य कर्मणा. गीतेमध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तू कर्म कर तस्मात् युद्धस्व, तू युद्ध कर, हे पुन्हा पुन्हा सांगण्यात आलं. याचं कारण काय? त्याचं कारणच आहे की हा मूळ अधिकारी नाही आहे. हा जर अनधिकारी मनुष्य जर कर्म सोडून राहिला तर काय होईल, तर त्याची ऊर्ध्वगती होण्यापेक्षा अधोगती होईल. जो ज्याचा अधिकारच नाही आहे तो जर ते करायला गेला तर अधोगती होईल. म्हणून परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं नाही तू संन्यास घे म्हणून, कर्म सोडून दे म्हणलं नाही. उलट तर तोच स्वतः म्हणून लागला होता, मी सगळं सोडून देतो आणि मी भिक्षा मागतो म्हणून. उलट त्याला सांगितलं परधर्म आहे. भिक्षा मागणं हा तुझा काही धर्म नाही, हा परधर्म. हे कशासाठी सांगितलं, पण हा परधर्म या दृष्टीने तो त्याचा अधिकार आहे.
थांबू. फळाची अपेक्षा न ठेवता